शेतकरी मित्रांनो, रामराम. आपण आहोत अमरावती जिल्ह्यामध्ये आणि या ठिकाणी सुद्धा SRT पद्धतीने शेती चांगल्या प्रकारे केली आहे आणि शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी पैसे सुद्धा त्यातून वाचवले आहे. कुठलाही प्रयोग करायचा म्हणलं तर एकाने केला म्हणजे प्रयोग, पण बऱ्याच जणांनी केला म्हणजे तो प्रयोग राहत नाही, तो सक्सेस स्टोरी बनते. तर अशाच एका बंधूकडे आपण आलेलो आहोत. बाजूला जर बघत असाल तर एकदम चांगलं असं हे आपलं याचं रान दिसतंय आपल्याला या ठिकाणी, तूर. आणि या रानामध्ये त्यांनी मागच्या वर्षी कपाशी सुद्धा चांगल्या प्रकारे काढलेली आहे. आणि जर आता बघत असाल तर शेंगा सुद्धा चांगल्या या तुरीच्या प्लॉटला आपल्याला दिसतील. आणि जर सर्व प्लॉट जर आपण बघत असाल, या माऊली, सर्व प्लॉट जर आपण बघत असाल तर चांगल्या प्रकारे प्लॉट हा शेंगाने पूर्ण वाकलेला प्लॉट आपल्याला दिसून येईल. तर दरवर्षी आपले 2 वर्ष ना हे झालेलं SRTचं हे दुसरं वर्ष त्यांचं आहे. तर त्याची आपण एकदा ओळख करून घेऊ. भाऊ रामराम. नमस्कार. नमस्कार. आपला एकदा परिचय करून द्या. मी अनिल शंकरराव खांडेकर, मुक्काम पोस्ट कोल्हा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. तर या माऊली, जर बघत असाल तर मागच्या वर्षी या ठिकाणी कापूस होता ना. हा, कापूस. तर कापसाचे जे बुडं आहेत, कारण काय असतं SRT मध्ये हे एक चांगलं असतं, जमिनीचं एक चांगलं असतं की जमिनीचं पिकाचं आपण ज्यावेळेस पिकामध्ये येतो, ज्यावेळेस जमिनीमध्ये येतो, शेतकऱ्याशी बोलतो, त्यावेळेस खोटं बोलणाऱ्याचं काहीच हे राहत नाही, विषय राहत नाही. तर हे जे लाकडं आहेत, हे लाकडं जमिनीला देणं आणि जमिनीला देऊन जी काही जीवाणू आहेत त्या जीवाणूला खायला घालणं, ही एक पद्धत SRT मध्ये आहे. यांचा सेंद्रिय कर्ब जवळपास 0.80 म्हणजे जवळपास आपल्यापेक्षा खूप चांगल्या प्रकारे आलेला आहे. तर जर जमीन बघत असाल तर जमीन सुद्धा चांगली आहे. आणि याच्यामध्ये यावर्षी सोयाबीन होतं. तर आपण आता त्यांची ओळख करून घेऊ, आणि ओळख तर झालीच पण त्यांची चर्चा करू. तर भाऊ, आपलं हे SRTचं कितवं वर्ष आहे? आपलं हे दुसरं वर्ष आहे SRTचं. पहिल्या वर्षी आपण कापूस टाकला, आणि दुसऱ्या वर्षी हे सोयाबीन, तूर. तर हे बेड जे केले, आता मला बेडची उंची जी आहे ती उंची जरा थोडी कमी वाटते. तर हे यंदा काय झालं, जसं मला वेळ नाही भेटला आणि मी रिकाम पण नव्हतं, हे दुसऱ्याच्या भरोश्यावरचं काम होतं. याच्यात वही पाहिजे होती माझी डवऱ्याची. ते काही म्हणजे तुम्ही याच्यामध्ये जे बेड डागडुजी म्हणतो आपण, ती काय ते झाली नाही यंदा. माग जसं आहे तसंच पेरणी करून टाकली, तशी पेरणी करून टाकली. तर याच्यामध्ये हा बेड आणि हा बेड याच्यामध्ये जर मध्य धरला तर किती फुटावर बेड टाकलेली तुम्ही? हा, तर ते विचारसान का तुम्ही, माझी गडबड अशी झाली, ज्या वर्षी पहिल्या वर्षी पेरलं का नाही, तर मी बासा बांधला होता अवताले. मला बेल्या टाकाले, जसं काय न टाकावं आपण अंतर, बासा बांधला तर तो लपके इकडल्या तिकडे. तर मग काही असे अर्ध्या फुटानं कमी झाले, काही मोठे आहेत. तर ते नाली फक्त ते याच्या नाही दिसत. यंदा आता तूर सोंगल्यानंतर दांड केले बा तुम्ही, त्या आवताला हे बांधून दांड पडले आहे ना, सरळ त्याला असं काही बेड बीड असं काही मोठं काही जास्त काही केलं नाही. एक अर्धा फुटाचा उंच असा बेड असेल. आणि याच्यावरती तुम्ही आता जे कापूस लावला, कापूसाचं 1 तास होतं, बरोबर? 2 यामध्ये 2 तास होते. 2 तास होते. तर मग ही जी रुंदी येईल, ही रुंदी 4 फूट येईल का? 3.5 फूट. 3.5 फुटावर 2 तास. त्याच्यानंतर याच्यावरती काय केलं होतं? मग याच्यावरही 2 तास कापूसच होता, पूर्ण कापूसच होता. ह्याच वर्षी तूर आणि सोयाबीन होतं. याच वर्षी तूर सोयाबीन. तर हे जे परत आता हेच कापूस तर आपल्याला बघितलेला दिसतो आपण. आता याच्यामध्ये जे दसकट आहेत ते सोयाबीनचे सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतील. हे जे दसकट आहेत हे सोयाबीनचे दसकट आहे. म्हणजे यात सुद्धा शेतकरी जे आहे ते आपल्याला दाखवायचा प्रयत्न आहेच. तर कापसाचं उत्पन्न किती आलं, सोयाबीनचं उत्पन्न किती आलं, आणि एक तुरीचं उत्पन्न किती अपेक्षित आहे, आणि याला लागणारा खर्च जो दरवर्षी तुम्ही करता किंवा आजूबाजू शेतकरी जे करतात त्यांच्यातून तुमच्या तुलना किती, हे जरा सांगा. तुलना म्हणजे भरकशीच तुलना झाली खर्चाची. कारण हे आवतं, ट्रॅक्टर फिरणं, वेळेवर आपली वही येते तर पाऊस येऊन जाते तर ते राहून जाते. अशा याच्यातून फार म्हणजे डोक्याचा तापही कमी झाला. आणि हे असं जे पीक आहे, दुसऱ्या वर्षी मला SRTवर भेटलं, हे असं एवढं पीक नाही पाहिलं नाही. हे तर समजा आता ओल्डोपार्कीची जमीन आहे असं काही नाही. बरोबर. म्हणजे खर्चाच्या शिवाय, म्हणजे जी काही अतिरिक्त मजुरी, ट्रॅक्टर, त्याची नांगरणी, मोगडणी, रोटा हाणणं बंद. मग जून मध्ये पाऊस पडल्यानंतर तुमचं काय नेमकं केलं तरी काय तुम्ही? जून मध्ये पाऊस पडल्यानंतर मी तर वेळेवर नव्हतंच समजा. तिथूनच सांगितलं मी फोनवर, मी म्हटलं बाबू संदीप भाऊ सांगतो टोकन पेरून दे आणि त्याच्यावर फवारा काढून घे. बस मी तिकून असं म्हणा 15 दिवसानं आल्यानंतर मला रांगोळी टाकल्यासारखंच वावर दिशे मला. जशी रांगोळी टाकली आल्यावर पाहायला ना, ते म्हणजे सारख्या लेवलनं निघणे वदर. मस्त तुरीच्या गवत वगैरे काही त्यावेळेस नव्हतं. कारण पेरणी केली होती. नाही हे आपलं आहे ना पाणी, पाऊस पडल्यावर मोटर. पाऊस हे करून पाऊस आलता त्यावेळेस, याचंही काम नाही पडलं.
पावसावर पेरणं केलं, फवारा मारला बरं, फवारा तणनाशक. तणनाशकचा. बरं, एकदम काळशारच वावर अगईत वदर. आता हे आता तुरीचं आणि सोयाबीनचं तणनाशक एकच पडतं, हो बरोबर ना? एकच पडतो. तर ते मारलं तुम्ही. ते हा. कुठलं मारलं सांगता येईल? हे आपलं हे काय परशुट साकेत, म्हणतात परशुड. त्याला? हा, हा, परशुड. हा. तर परशुड त्यांनी मारलं आणि त्याच्यात गवताचं नियोजन होऊन गेलं. गवताचं बरं, नियोजन किती पूर्ण. फवारे तणनाशकाचे मारावं लागले आपल्याला? आता तो पहिला, नंतर 20-21 दिवसाचा. उगवणी पूर्वाचा मारला होता का मग? हा, उगवणी पूर्व. पेंटामेथालिन. हा. बरं. आणि नंतर मग आपला येतेच 20-21 दिवसानं बरं. तो फवारा मारतोच आपण. बरं. मग आपण जसे घरचे असल्यानंतर यानं चौकशीनं मारतो बरोबर. हा, मग हा. आम्ही नालेत मारला, तुरीत मारला, सोयाबीनचं हे दिसते काय ते आपलं बरं साधं नवजल, बरं. त्याचाही भल्ला रिझल्ट आला बरं. एकदम पद्धतशीर. तर त्याच्यावरच आहे. म्हणजे मग मजूर काही लागलोच नाही बा. नाही म्हणजे आतापर्यंत जून पासून जर आपण गृहीत धरलं तर या रानामध्ये बाई खुरपायला आलीच नाही. नाही 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 बाई नाही खुरपाला. स्वतःही मला असं झाडं नाही काढा लागला. आताही योग येतील तर याची आता हे तूर सोंगली का याच्यात आता काय टाकाव हे आपल्या SRTच्या माध्यमातून शोध सुरू आहे. बरं. काय घ्यावं, काकडी घ्यावं, काय काही बेट कसं घ्यावं, वाजा म्हणजे घ्यावं, पाणी का चांगलं भेंडी आहे. घ्यावं. पाणी चांगलं आहे, बरं. पाण्याचा नाही म्हणता, दिवसभर पाणी पुरते. तर एक तर ट्रॅक्टरचा, त्यानंतर आऊत बैलाचा, त्याच्यानंतर मजुरीचा हा सर्व खर्च शून्य झाला. शून्य झाला. आजोबा शेतकरी अजूनही ते करतात ते. हा. का तुमच्या माध्यमातून माग लागले आता सुरुवात का केली आता? एकदमच सुरुवातच झाली आता असं म्हणा. हे असं जसे पाहाले येऊन राहिले, भेटा होऊन राहिले आणि हे पीक दिसून राहिलं म्हणजे महत्वाचं. आजूबाजूला करायला लागले बुवा आता. हा हा. तर अशा प्रकारे SRT शेती आपल्या कोकणातून चालू झाली. चंद्रशेखर बडसावळे दादा यांनी ती शोध लावला, त्याच्यानंतर ती पसरली आणि सर्व पिकामध्ये शेतकरी त्याचा आता वापर करत आहेत. त्यांचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देतो. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना फक्त व्हॉट्सअपवरती हाय केलं की त्यांची जी टीम असते ती टीम तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून ती तुम्हाला कॉन्टॅक्ट करते आणि तुमच्या पिकाचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा ते प्रयत्न ते टीम करतात. तर नक्कीच त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला हाय केलं तरी चालतं. तर भाऊंनी फार चांगली माहिती दिली, त्यांचे आपण आभार मानू. तर तुमचं एकदा नाव, गाव आणि मोबाईल नंबर नक्कीच सांगा. माझं नाव अनिल शंकरराव खांडेकर, मुक्काम पोस्ट कोल्हार, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. माझा मोबाईल नंबर 97 63 26 99 62. नक्कीच तुम्हाला ज्यावेळेस अडचण येईल त्यावेळेस त्यांना फोन करा. आजूबाजूला असाल, बघायला यायचं असेल तर अजून आता तूर काढायला आलेली आहे, पण तरी एक 8-10 दिवस, आणि जास्तीत जास्त 4 दिवस. 4 दिवस. तर हा व्हिडिओ जोपर्यंत टाकू तोपर्यंत बहुतेक झालेली असेल. पण ही अशी तूर आहे, जर जवळपास असेल तर नक्कीच भेट देऊन या. याच्यानंतर आता हे खुनपट तुम्ही तुरीचे काढले हो. तर ही परत उपटणार नाही नाही. नाही नाही. बरं, जमिनीच्या लगत अर्धा फूट राहतील का? नाही, बस असेच ठेवायचे ते. हा ना, अर्धा फूट हा, समजा. अर्धा फूट. अर्धा पाऊण फूट राहतील हा. जमिनीला खायलाच हा, परत. हा, परत. आणि वरचं तुम्ही काढून घ्या ना. वरचं काढून. म्हणजे आल्याला हे जे पीक आहे हे पीक आपल्याला घ्यायचं. हे जे आहे तर हे आपल्या जनावराला असेल किंवा मग काय जाळायला असेल ते घ्यायचं. आणि जमिनीला याचा जो वाळलेला पालापाचोळा असेल तो पालापाचोळा तुम्हाला दिसतोय सगळं जमिनीवरती. त्याच्यानंतर याचे बुडं जे आहेत ते बुडं जमिनीला खायला, जीवजंतूला खायला द्यायचे. त्या माध्यमातून गांडुळाची संख्या वाढती, त्यामधून बॅक्टेरियाची संख्या वाढती, जीवजंतूची संख्या वाढती आणि जमीन एकदम सुपीक होती. आणि त्यांचा कर्ब हा फार चांगला त्यांनी आम्हाला दाखवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. तर त्यांचं आभार मानतो, त्यांनी फार चांगली माहिती आपल्याला उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.